हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. जय खानदेश सगळ्यांना. तुम्ही कधी अशा पद्धतीने ढेमसे किंवा तुम्ही काय म्हणतात याला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. आम्ही ढेमसे किंवा चिंचे असं म्हणतो. काही लोक यांना गोल भेंडीही म्हणतात. तर आज आपण एक अशी भन्नाट रेसिपी घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी खास करून. तर चला मग आपण पाहूया रेसिपी. छान ढेमसे घेतले, त्यांना छान धुवून घेतले आणि नंतर त्यांना अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे. आपण हे ढेमसे जे आहेत म्हणजे चिंचे, त्यांना आज आपण भरून करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला म्हणजे 4 फोडी करून घ्यायच्या आहेत. आणि जर तुमचे कवळे असतील जे गोल भेंडी, तर तुम्ही त्या तसेही जरी राहिले तरी चालतील. पण हे थोडेसे मधल्या बिया थोड्या पक्क्या असल्या कारणाने याच्यातल्या आधी बिया काढून घेतलेल्या होत्या. आणि जर आपले कवळे भेंडे असतील तर त्यातले मधलं नाही काढलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने भरलेले भेंडे करण्यासाठी, गोल भेंडी करण्यासाठी छान असं फोडी करून मग मस्त मधलं काढून घ्यायचं आहे. नंतर आपण घेणार आहोत शेंगदाण्याचं कूट. थोडं दरदरीतच असू द्यायचं हे शेंगदाण्याचं कूट. आता त्यात आपण मीठ घालणार आहोत आणि तिखट, हळद, मसाला, जिरे, कोथिंबीर असं सर्व पद्धतीने आपल्याला जे जे टाकायचं असेल ते टाकून घ्यायचे आहे सारणमध्ये. छान असं सारण बनवून घ्यायचं आहे. आता त्यात आपण थोडासा लसूणची पेस्टही टाकणार आहोत आणि छान एकत्र करून घ्यायचं आहे त्याला. आता त्यात आपण लिंबूही टाकणार आहोत थोडासा. लिंबूमुळे थोडासा खट्टासा फ्लेवर येतो, पण छान असे भेंडी लागतात. आणि हेच ते सिक्रेट इन्ग्रेडियंट्स ज्यामुळे गोल भेंडीला अतिशय उत्तम अशी चव येते. तर अशा पद्धतीने सर्व सारण एकत्र करून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्ही थोडंसं पाणी घालू शकतात, म्हणजे जेणेकरून ते सारण पूर्ण एक नरम होणार आणि नरम असं टेक्स्चर येणार त्याला. आता हे भेंडीमध्ये आपण हे सारण अशा पद्धतीने भरून घ्यायचे. छान असं एक एक भेंडी घ्यायची आणि छान असं दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून ते मिश्रण जे आहे ते बाहेर निघणार नाही. पहा, तर मग सर्व भेंडींमध्ये अशा पद्धतीने सारण भरून घेतलं आहे. भेंडी खायलाही छान लागतात आणि ज्यांना भेंडी नसेल आवडत तर तेही खूप आवडीने मागतील. एकदा जर ह्या पद्धतीने तुम्ही जर भेंडी करून पाहिली तर याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही. अशा पद्धतीने ही गोल भेंडीची भाजी असते, म्हणजेच ढेमस्यांची भाजी. एक नंबर अशी चव लागते याचीवाली. तर अशा पद्धतीने सर्व सारण भरून घ्यायचं आहे. थोडं सारण आपल्याला राहिलेलं आहे. आता त्या सारणालाही आपल्याला भाजीमध्ये टाकण्यासाठी आपण थोडं राहू दिलेलं आहे. आता एका कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हे ढेमसे त्यावर जाळीवर आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे वाफवण्यासाठी दुसरं काही भांडं असेल तर तुम्ही तेही वापरू शकतात. अशा पद्धतीने सर्व ढेमसे रचून घ्यायचे आणि वरून झाकून द्यायचं आहे. 10 मिनिटात ढेमसे हे वाफवले जातात. तर छान झाकून घेतलेलं आहे. आता 10 मिनिटानंतर पाहिल्यावर छान भेंडी आपल्या शिजून झालेल्या होत्या छान. पहा किती छान दिसत आहेत ते. आता यांना आपण काढून घेणार आहोत. कढई घेतलेली आहे, त्यात तेल टाकून घेणार आहोत आपण. आता त्यात आपण थोडंसं जिरं आणि आधीच मिश्रणामध्ये आपण तिखट वापरलं होतं, म्हणून आपण भाजीमध्ये थोडं कमीच तिखट घालणार आहोत. थोडं कमी तिखट घालून घ्यायचं आहे, अर्धा चम्मच. आणि जे आपलं आधी सारण उरलेलं होतं ते आपण घालून घेणार आहोत. छान सारणला मस्त फ्राय होऊ देणार आहोत, तेलामध्ये तडतडू देणार आहोत. आणि मग नंतर आपण त्यावर आणखी थोडासा लिंबू पिळून टाकून देणार आहोत, जेणेकरून आणखी चव अप्रतिम होईल. चला तर मग आता आपण यात भेंडी ठेवून घेऊया. गोल भेंडी ढेमस्यांना छान रचून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्यांना कालवून 10 मिनिटात आपली भाजी तयार होते. पहा किती छान दिसत आहेत ना सर्व मिश्रण त्याला लागल्यावरती. जर तुम्हाला यात पाणी घालायचं असेल तर तुम्ही पाणीही घालू शकतात, पण मला सुकेच हवे होते म्हणून मी सुकेच राहू दिले. पाणीही घालून छान लागतं. थोडंसं शिजण्यासाठी थोडं पाण्याचा तडा मारून घ्यायचा आहे.
पहा तर मग आपले भेंडे हे छान तयार झालेले. आणि अशीच रेसिपी तुम्हाला आवड असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही एकदा तरी करूनच पहा ही रेसिपी. खाण्यासाठी एकदम छान लागते आणि अतिशय सोपी आहे पद्धत. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय खानदेश सगळ्यांना.